राम हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। आज श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त या अंबड शहरामध्ये अत्यंत सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन आणि त्यानिमित्तानं हे प्रवचन। सगळ्यात अगोदर तर मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो, आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि श्री संताजी जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो। सूर्य अधिष्ठिली प्राची जगा राणीव दे प्रकाशाची, तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी। सूर्यानं पूर्वेकडून उगवून आता सगळं जग जवळपास प्रकाशमान केलेलं आहे। आता आपल्या घरामध्ये ज्ञानाचा दिवा लागला पाहिजे असं सांगणारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज। नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी। वारकरी संप्रदाय कीर्तनामध्ये तो नाचणार आहे, पण शेवटी अंतिम ध्येय आहे की या जगामध्ये ज्ञानाचा दिवा लागला पाहिजे। विवेक दीप धरुणी धीरे धुरे निरसी अज्ञानाची अंधारे। शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, अज्ञानाचा जर अंधार काढायचा असेल तर तुम्हाला विवेकाचा दिवा मात्र हातात धरावा लागणार आहे। जीवनात आपल्याला कोणतीही चांगली गोष्ट कधीच करायची नसते। ज्याला वाईट म्हणतात, समाज ज्या गोष्टीला वाईट म्हणतो, संत ज्या गोष्टीला वाईट म्हणतात, ती न करणे म्हणजे उरलेलं जे आहे ते चांगलं आहे आणि ते करणे म्हणजेच आपण चांगल्याच्या दिशेनं जाणे। आम्हा घरी धन शब्दांचित रत्ने, शब्दांचित शस्त्रे यत्ने करू। शब्देची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका। माझ्या घरी धन काय? ज्ञान आहे। मी लोकांना काय वाटणार आहे? ज्ञान वाटणार आहे। कधी कुणाशी युद्ध करण्याचा प्रसंग आलाच तर त्याच्याशी भांडण हे माझं ज्ञानासोबत असणार आहे। मग हे सांगणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज, म्हणजे संतांनी आपल्याला जे सांगितलंय, ज्ञान सगळ्यात महत्वाचं आहे। वारकरी संप्रदाय एक वेळ अडाणी असू शकतो, समजा शाळेत गेला नाही म्हणून त्याला अडाणी म्हणता येईल, पण त्याला अज्ञानी यासाठी म्हणता येणार नाही की जगाचं ज्ञान ज्या गाथेमध्ये त्या गाथेची भक्ती करणारा तो सगळा समाज आहे आणि म्हणून तू एक वेळ अडाणी म्हणूयात पण अज्ञानी म्हणता येणार नाही। जगातला सगळ्यात ज्ञानी जण कोण असेल तर तो म्हणजे आपला वारकरी संप्रदाय। ज्या 21व्या शतकामध्ये आज आपण जगनाडे महाराजांच्या बद्दल काहीतरी समजून घेतोय। मी आजचं प्रवचन फक्त नामस्मरणापुरतं मर्यादित ठेवणार नाहीये, तर मला आजच्या प्रवचनातून आपण ज्या कारणासाठी एकत्र जमलेलो आहोत, तुका म्हणे माझे हितची झाले फाटके जाऊन धडकेची आले, या संप्रदायात आल्यानंतर जे काही फाटकं होतं ते सगळं निघून गेलं आणि आता मला जे मिळतंय ते सगळं अत्यंत सुंदर पवित्र अशा पद्धतीचं आहे। मग या संप्रदायामधलेच संताजी जगनाडे महाराज आहेत। कलियुग आहे, बहुतांशी लोक आपण शूद्र आहोत, ज्ञानाचा अधिकार नाही आहे, नाही घोकाया अक्षर मज काही अधिकार। तुकाराम महाराज म्हणतात, मला तसा ज्ञानाचा अधिकार नाही, मला काही वेद घोकण्याचा अधिकार नाही। याही काळामध्ये जगनाडे महाराजांच्या हातात मात्र लेखणी आहे। आणखी तुम्हाला काय आदर्श पाहिजे? ज्या संताजी जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत, त्या जगनाडे महाराजांच्या हातात जर लेखणी असेल आणि आपली मुलं नातू आपण जर शिक्षणापासून वंचित राहत असू तर याला आपला दोष आहे हेच आपल्याला मान्य करावं लागेल।
म्हणून ज्ञानाशिवाय पितांबर झळके कैसा, उजळल्या दाही दिशा, तुका झालासे संतुष्ट, घरा आले वैकुंठ पीठ. विठोबाच्या पूर्ण विठोबा 2 मिनिटासाठी सोडूयात. पितांबराचा प्रकाश दाही दिशेला पसरलाय आणि तो ज्ञानाचा प्रकाश जर आपल्या घरामध्ये येत नसेल, आपल्या डोक्यामध्ये जर लागत नसेल, तर आपल्याला या प्रवचनाच्या निमित्तानं हे घ्यायचं आहे. वीचा केला ठोबा म्हणून नाव तो विठोबा. विठ्ठलाला विठोबा का म्हणतात तर तुकाराम महाराज म्हणतात, वी म्हणजे ज्ञान आणि ठोबा म्हणजे मूर्ती. ती ज्ञानाची मूर्ती आहे आणि म्हणून मी सांगतोय की विठोबाच्या ज्ञानाच्या कडे वळणारा हा सगळा समाज यासाठीच ज्ञानी आहे. आणि म्हणून आपल्याला संताजी जगनाडे महाराज या ठिकाणी समजून घ्यायचे आहेत. तुकाराम महाराजांचे नातू गोपाळबुवा महाराज काय सांगतात जगनाडे महाराजांबद्दल. संताजी तेली बहुत प्रेमळ, अभंग लिहित बैसे जवळ, भाग्य त्याचे सबळ, सदा सर्व काळ संगय तुकयाचा. तुकाराम महाराजांच्या म्हणजे माझ्या आजोबाच्या फार काळ सोबत जर कोण राहिला असेल, त्यांच्या गाथेचं अभंगाचं लिखाण जर कोणी केलं असेल तर ते म्हणजे संताजी जगनाडे या प्रेमळ महाराजांनी केलं. हे कोण सांगताय? तुकाराम महाराजांचे नातू गोपाळबुवा महाराज सांगतात. म्हणून आपल्याला ही गोष्ट सहज या ठिकाणी समजून घ्यायची आहे. आणि हे सगळं आपण का करतोय? फक्त ज्ञान. संत तुका जोडी लावीत ज्ञानाची गोडी. तुकाराम महाराजांनी अभंग गायन करायचं, तुकाराम महाराजांनी अभंगाचं निरूपण करायचं, तुकाराम महाराजांनी अभंग म्हणायचे, उत्स्फूर्तपणे त्यांच्या तोंडून ते निघायचे आणि त्याच्या लेखणीचं काम संताजी जगनाडे महाराजांनी करायचंय. का करायचंय? तुका म्हणे संग उत्तम असावा, याविना उपावा काय सांगू. तुमच्या जीवनात तुम्हाला जर भलं करून घ्यायचं असेल तर मी जास्त नाही सांगत, तुमची सोबत चांगली असली पाहिजे. तुकाराम महाराजांची संगत संताजी जगनाडे महाराजांना लागली आणि आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण सगळा समाज या ठिकाणी एकत्र झालोय. हा संगतीचा परिणाम आहे. म्हणून आपण आता हे सगळं आपल्याला आजच्याही दृष्टिकोनातून समजून घ्यायचं. आपली संगत, आपल्या मुलांची संगत कोण आहे, कोण सोबती आहेत, हे सगळं गरजेचं आहे. ही याच्यासाठी गरजेचं आहे की तुकाराम महाराजांच्या सहवासामध्ये राहून जर संताजी जगनाडे महाराजांचं एवढं भाग्य उजळत असेल तर आपल्याला त्या संगतीचा हा विषय सुद्धा या ठिकाणी समजून घ्यावा लागेल. आता थोडंसं जगनाडे महाराजांच्या इतिहासाला बघूयात. 8 डिसेंबर 1624 हा साधारणतः जगनाडे महाराजांच्या जयंतीचा दिवस आहे. आपण काय साजरी करतोय आता? पुण्यतिथी साजरी करतोय. जोपर्यंत आपल्याला जगनाडे महाराजांची जयंतीची तारीख माहीत नव्हती आणि संतांची तशी पुण्यतिथी साजरी करतात, पण जर आपल्याला जगनाडे महाराजांच्या जयंतीची तारीख उपलब्ध झाली आहे, तारीख का? आपण मराठी लोक आहेत, 9 वर्ष आज मानवत नाही, आपला पाडवा. पण जगासोबत जर चालायचं असेल तर आपल्याला काय करा? समजा जगनाडे महाराजांची जयंती जागतिक स्तरावर जर साजरी करायची असेल, शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी जागतिक स्तरावर साजरी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 एप्रिल जागतिक स्तरावर साजरी होते. मग 8 डिसेंबर जगनाडे महाराजांची जयंती आहे. 2 वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनानं सगळ्या शासकीय स्तरावर 8 डिसेंबरला जगनाडे महाराजांची जयंती साजरी करायची सांगितलेली आहे. जयंतीचं जे परिपत्रक निघतं त्या परिपत्रकामध्ये डिसेंबर महिन्यातली 8 तारीख ही जगनाडे महाराजांच्या जयंतीची. म्हणून आपल्याला आता सरकारी कार्यालयामध्ये सुद्धा 8 तारखेला कशी जयंती किमान अभिवादन होत असेल तर काही कार्यक्रम त्या निमित्ताने कसे करता येतील हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून ही जागृती आपल्याला इतर समाजामध्ये सुद्धा करावी लागणार आहे. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सहजपणे लक्षात घेऊयात. तुकाराम महाराजांच्या त्यांचं जे वय तुकाराम महाराजांचं ते होतं 42 वर्ष आणि जगनाडे महाराजांचं सगळं वय होतं 75 वर्ष.
म्हणजे 75 वर्षापर्यंत जगनाडे महाराज आपल्या तुमच्या आमच्यामध्ये त्यावेळेस वावरत होते. ती गाथा लिहिल्यानंतर जगनाडे महाराजांकडंच, फक्त त्यांच्याकडंच ती गाथा होती तुकाराम महाराजांची. ती गाथा सांभाळण्याचं, तिला जीव लावण्याचं काम जगनाडे महाराजांनी केलं. आज जी गाथा माझ्याकडे आहे ती 4,500 अभंगाची गाथा आहे आणि ती 4,500 अभंगाच्या गाथेमध्ये जवळपास 2900 अभंग हे संताजी जगनाडे महाराजांच्या घरातून मिळालेले आहेत. म्हणजे जगनाडे महाराजांनी जर ती गाथा जपून ठेवली नसती तर कदाचित आज आपल्याला अभंग मिळाले असते का नसते यावर शंका आहे. म्हणून आपल्याला जगनाडे महाराजांचं महत्त्व कशा पद्धतीनं गरजेचं आहे, किती महत्त्व आहे, जगनाडे महाराजांनी जे काम केलं ते किती महत्त्वाचं आहे हे सगळ्यात अगोदर आपल्याला समजून घ्यावं लागेल. आपल्या डोक्यात ते घ्यावं लागेल, तेव्हा ते आपल्याला इतरांसमोर मांडता येईल. म्हणजे तुकाराम महाराजांची गाथा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम संताजी जगनाडे महाराजांनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांची पुण्यतिथी आपण या ठिकाणी साजरी करतो. चाकण हे त्यांचं गाव आहे. जगनाडे महाराज सुदुंबर आहे, त्यांचं मूळ गाव कोणतं आहे? चाकण आहे. बरं, आपण आता खूप प्रवचनाच्या माध्यमातून मी जात नाही, पण काही गोष्टी मला इथं ठेवून जायच्या आहेत. म्हणून सुरुवातीला सांगितलं की माझं प्रवचन हे फक्त हरिनामापुरतं मर्यादित नसेल, तर मला आता तुम्हाला काहीतरी ऐतिहासिक गोष्टी तुमच्या समोर ठेवायच्या आहेत, यासाठी की आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यापर्यंत. म्हणजे हा 400 वर्षापूर्वीचा विषय आहे. या 400 वर्षामध्ये आजही आपल्याला ते माहीत नाही आहे, पण आता आपल्याला आपल्या पुढच्या पिढ्यापर्यंत नेण्यासाठी पुन्हा 100-200 वर्षे वाट पाहायची गरज नाही आहे. आज समजून घ्यायचं आहे आणि आजच आपल्याला ते आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत द्यायचं आहे. म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट या ठिकाणी सांगतोय. म्हणजे एक साधारणतः 1699 मध्ये मृत्यू जर धरला तर 75 वर्षाचं आयुष्य आहे. चाकण मूळ गाव, सुदुंबरे मामाचं गाव आहे. बाळंतीण आई ह्या बाळंतिणीसाठी कुठं गेलेल्या आहेत? त्यांच्या माहेरी गेलेल्या आहेत. म्हणून त्यांचा जन्म हा सुदुंबरेचा आहे. आपण ही या ठिकाणी लक्षात घेऊया. चाकणला चक्रेश्वराचं मंदिर आहे. तुकाराम महाराजांनी यावं, तिथं कीर्तन करावं आणि पुन्हा आपल्या देहू गावामध्ये निघून जावं. आता यांचा जन्म जरी सुदुंबरेचा असला तर यांचं लहानपण हे कुठं गेलेलं आहे? चाकणला, म्हणजे आपल्या वडिलांच्या गावाकडे गेलंय ना. मग ज्यावेळेस यांचं वय 10 वर्षाचं साधारणतः असेल, तुकाराम महाराजांना 2 पत्नी आहेत. तुकाराम महाराजांना 7 मुलं आहेत. पहिल्या पत्नीचं नाव आहे रुक्मिणी. त्यांना पहिला मुलगा झालाय. त्या पहिल्या मुलाचं नाव आहे संताजी. लक्षात घ्या मी काय सांगतो. तुकाराम महाराजांच्या पहिल्या पत्नी रुक्मिणीपासून झालेला पहिला मुलगा ज्यांचं नाव आहे संताजी, पण 10 वर्षाचे ते असताना त्यांचा मृत्यू झाला. त्या 10 वर्षाच्या संताजी नावाच्या मुलाचा. इकडं चाकणला संताजी महाराज 10 वर्षांचे आणि चक्रेश्वराच्या मंदिरामध्ये तुकाराम महाराज कीर्तनासाठी आलेले आहेत. मग संताजी महाराजांच्या आईवडिलांनी आपलं दूध घे तांब्यामध्ये आणि तिथं आलेल्या महाराजांना दे. आता कोणते महाराज काय एवढं त्यावेळेस काय तो फार महत्त्वाचा विषय नव्हता. मग यांनी आपलं महाराजांचं दर्शन घेतलं. माझ्या आईवडिलांनी दूध दिला. तर 10 वर्षाचा मुलगा तुकाराम महाराजांना दिलं. तुकाराम महाराजांनी ती घेतलं आणि सहज मग कीर्तन झालेलं आहे, बसलेले आहेत, गप्पा करतायत. काय नाव बाळा? तर म्हणले संताजी. मग आता किती नाही म्हटलं तरी तुकाराम महाराजांना त्यांच्या 10 वर्षाच्या हयात नसलेल्या मुलाची आठवण होणं ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. त्यांना आपला तो मुलगा सुद्धा संताजी नावाचा आहे, तोही 10 वर्षाचा आहे. समजा माझा मुलगा असला असताच तर तो आता असा असला असता, एवढा असला असता. कुठंतरी एक भावनिक जवळीकता निर्माण झाली होती. आणि तिथून पुढं मग तुकाराम महाराजांच्या सोबत जगनाडे महाराजांचा सहवास लागला. बरं, आता जगनाडे महाराज 10 वर्षाचे आहेत, मग तुकाराम महाराज किती वर्षाचे आहेत त्या काळामध्ये? तुकाराम महाराज 26 वर्षाचे आहेत. जगनाडे महाराज 10 वर्षाचे आहेत. तुकाराम महाराजांच्या वयाच्या 21व्या वर्षी ते ह्या प्रपंचाला लागलेले आहेत. कोणत्या? परमार्थाच्या. नका सोडू अन्न,
त्यांनी काय सांगितलं? सुखे करावा संसार परीन सोडावे दोन्ही वार, आषाढीन कार्तिकी करून आनंदाने संसार करा. वयाच्या 21व्या वर्षाच्या आत तुकाराम महाराजांचे वडील वारले, आई वारल्या, मोठे बंधू सावजी घर सोडून निघून गेलेले आहेत, त्यांच्या पत्नी वारल्या, स्वतःच्या पत्नी वारल्या, त्या पत्नीपासून झालेला मुलगा वारलाय. घराची जबाबदारी वयाच्या 21व्या वर्षाच्या आत स्वतःवर पडलेली आहे. हरले नाही, रडले नाही, माघार मानली नाही, नेटानं या सगळ्या गोष्टी केल्या. कारण हे सगळं करण्याला त्यांना जे पाठबळ मिळालं ते त्यांच्या दुसऱ्या पत्नी म्हणजे आवली. आता तुम्ही म्हणता महाराज लोकांनी आम्हाला आवली तर कजाक होती म्हणून सांगितलं. या आवली त्या आहेत. त्यांचे वडील सावकार आहेत पुण्याचे आप्पाजी गुळवे. कोणाचे? आवलीचे. तुकाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी म्हणून त्या तुकाराम महाराजांच्या घरामध्ये येत आहेत. सावकार ज्या वेळेस एखाद्याला आपली मुलगी देतोय तर बरोबरी पाहिन का नाही? तुकाराम महाराजांची वडील सावकार होते, महाजन होते. तुकाराम महाराजांकडे गडगंज संपत्ती आहे. म्हणजे एवढंच काय तर दुष्काळ पडल्यानंतर पंचकृषीतल्या शेतकऱ्याची कर्ज खते तुकाराम महाराजांनी बुडवून दिली आणि त्या काळामध्ये शेतकऱ्याला 100% कर्जमाफी दिली. हे संत तुकाराम महाराज आहेत. त्या तुकाराम महाराजांच्या बायकोचं दुसऱ्या पत्नीचं नाव काय आहे? जिजाई. पण खटल्याच्या घरात सुद्धा तुकाराम महाराज त्या जिजाईला काय नावानं हाक मारतायत? आवली. आज आपण कोणी हिम्मत नाही करणार खटल्याच्या घरात बायकोला नावानं तर नाही, लाडाच्या नावानं तर फार दूरचा विषय राहिला. आणि ह्या त्या आवली आहेत ज्या आवलीपासून तुकाराम महाराजांना 6 मुलं झालेली आहेत, ज्याच्यात 3 मुली आहे, 3 मुलं आहेत. 3 मुली लग्न होऊन गेलेल्या आहेत, 2 मुलाची लग्न झालेली आहेत, म्हणजे झाली समजा नंतर 3 मुलांची. पण ज्यावेळेस तुकाराम महाराज नाही आहेत त्यावेळेस त्यांच्या पत्नी या 6 महिन्याच्या गर्भवती आहेत. तुकाराम महाराजांच्या पश्चात 3 महिन्याने त्या प्रसूत झाल्या. काय नाव आहे त्या महाराजांचं? नारायण महाराज. तुकाराम महाराजांचे सगळ्यात शेवटचे अपत्य आहेत नारायण महाराज. वारकरी संप्रदायाची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली ते म्हणजे नारायण महाराज आहेत. नामदेव तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांची पहिली संयुक्तरित्या पालखी कुणी काढली तर ती नारायण महाराजांनी काढलेली आहे. अहो, या नारायण महाराजांवर हा संस्कार कुणी केला तर त्यांच्या आईनं केल्या. जसे तुमचे वडील होते तसं तुम्हाला करायचंय. हे काम त्या आवलीनं करून घेतलंय. तुकाराम महाराजांचं मंदिर केव्हा निर्माण झालं मला माहित नाही. पहिलं मंदिर समजा कुठं झालं असेल, आवलीचं मंदिर आहे का नाही? काही माहिती आवलीचं मंदिर आहे का नाही? भंडारा डोंगरावर तुकाराम महाराजांच्या पत्नी त्या आवलीचं मंदिर आहे. कशामुळे माहिती आहे? नवऱ्याला भाकर घेऊन जाताना त्या डोंगरावर पायात काटा खुडला विचार न करता त्या चालत जातात. पायातून रक्त येत आहे याची कीव कोणाला आली? पांडुरंगाला आली. पांडुरंगानं त्या आवलीच्या पायाला हात लावून तो काटा काढलाय. म्हणून आपण लक्षात घ्या की तुकाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नीनी त्यांना एवढी साथ दिली म्हणून हे सगळं ते करू शकले. आता त्यांचं कीर्तन चाकणला झाल्यानंतर जगनाडे महाराज त्यांच्या सोबत आले आणि तिथून पुढे म्हणजे साधारणतः वयाच्या 10व्या वर्षापासून पुढे जगनाडे महाराज हे सलग किती वर्ष पुढं? जवळपास 15 ते 17 वर्ष ही दोघं एकमेकांच्या सोबत होती. कोण? तुकाराम महाराज आणि जगनाडे महाराज. तुकाराम महाराजांची पहिली सासरवाडी कुठली आहे? खेड. पुण्याजवळच्या खेडची तुकाराम महाराजांची पहिल्या पत्नीची
चुलत मामा होते त्यांचे, चुलत मामाची मुलगी तुकाराम महाराजांच्या. आणि जगनाडे महाराजांची सासरवाडी कुठली आहे? जगनाडे महाराजांची सासरवाडी सुद्धा खेडमधली. म्हणजे तुकाराम महाराजांचं लग्न झाल्यानंतर काही वर्षांनी जगनाडे महाराजांचा त्यांचा संपर्क आला. मग कदाचित असं होऊ शकत नाही का? म्हणजे हे तर गोपाळ महाराजांनीच आपल्याला सांगितलं की जगनाडे महाराज म्हणजे सदा सर्व काळ संग तुकयाचा, एवढं भाग्य त्यांचं आहे. मग तुकाराम महाराजांनी आपल्या सासुरवाडीतल्या गावातली सासुरवाडी पाहून दिली नसेल का? होऊ शकतं. कदाचित संताजी महाराजांचं लग्न हे तुकाराम महाराजांनी पाहून दिलेल्या मुलीसोबत जर झालं असेल तर यात शंका नाहीये. म्हणून या अशा पद्धतीनं आपण हा एक ऐतिहासिक ही माहिती आपण या ठिकाणी घेतोय. आणि म्हणून आपल्याला ही सगळी गोष्ट की बा का आपल्याला जगनाडे महाराजांचा अभिमान असावा, तर तुकाराम महाराजांचा हा सगळा सहवास त्यांना त्या ठिकाणी लागलेला आहे. आणि म्हणून आपण ही गोष्ट समजून घेतोय. एवढंच नाही तर तुकाराम महाराजांचं पहिलं चरित्र भक्ती लीलामृतामध्ये महिपती ताराबादकरांनी लिहिलंय. तुकाराम महाराजांचं सगळ्यात पहिलं चरित्र महिपती ताराबादकरांनी लिहिलंय. आणि ते त्याच्यामध्ये असं लिहितात की तुकयाच्या सवे वैष्णवजन श्रेष्ठ निधडे असती कोण कोण, संताजी तिली बहुत प्रेमळ अभंग लिहित बैसे जवळ. म्हणजे दोघांनी सुद्धा सांगितलंय. म्हणजे आज कुणी लिहिलंय असं नाही, तर त्या काळामध्ये तुकाराम महाराजांचं पहिलं चरित्र लिहिणाऱ्या महिपती ताराबादकरांनी सुद्धा लिहिलंय. आणि त्यासोबत तुकाराम महाराजांच्या नातू असलेल्या संत गोपाळ महाराजांनी सुद्धा लिहिलंय. मग आता ही दोघं सोबत राहायला लागलेली आहेत. तुकाराम महाराजांनी कीर्तनाला जावं, संताजी महाराजांनी सोबत जावं. हळूहळू असं व्हायला लागलं की तुकाराम महाराज अभंग म्हणजे म्हणतायत तर हे लिहित आहेत, पण स्वतः संताजी महाराजांना सुद्धा अभंग स्फुरायला लागलेले आहेत. आणि ते सुद्धा अभंग लिहायला सुरुवात केलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सोपी केली पाय वाट रे, उतरावया भवसागर रे. हा काय प्रकार आहे आपल्याला समजून घ्यावं लागेल. 400 वर्षापूर्वी ज्या तुकाराम महाराजांना लिहिण्याचा अधिकार नाहीये, त्या जगनाडे महाराजांना लिहिण्याचा अधिकार असण्याचा तर प्रश्नच नव्हता. वारकरी संप्रदाय हा प्रचंड स्वाभिमानी आणि प्रचंड वेगळा असा धर्म आहे. हा संप्रदाय जे चालत आलंय त्या चालत आल्याच्या मागे जाणारे आम्ही नाहीत. एरांनी सांगाव्या रेमट कहाण्या, चित्तारंजावनी करावया. लोकांचं मनोरंजन करण्यासाठी कहाण्या कुणी सांगाव्यात, त्या दुसऱ्या लोकांनी सांगाव्या. आम्ही बोलो ते बोलणे उपयोगी, पडिले प्रसंगी काळा ऐसे. आम्ही मात्र तेच बोलणार जे समाजाच्या वाईट प्रसंगातल्या कोणत्याही काळामध्ये कोणत्याही प्रसंगात त्यांच्या उपयोगी पडावं असंच आम्ही बोलणार आहे. ही सगळी जी गाथा आहे ती ज्ञानानं भरलेली आहे. म्हणून आपल्याला रेमट कहाण्याच्या मागे न जाता आजच्या या प्रवचनाच्या निमित्ताने हा इतिहास या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. बरं, आता खरं तर वारकरी संप्रदाय सांगतोय विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ, कुणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म हेची सर्वेश्वर पूजनाचे. अरे त्या विठ्ठलाची त्या सर्वेश्वर पूजनाचं वर्म काय आहे? तर कुणाही जीवाचा मत्सर तुमच्या आमच्यातून घडणार नाही. कारण या विष्णुमय जगामध्ये हा धर्म म्हणजे वैष्णव धर्म आहे. कुणाचाही मत्सर घडू द्यायचा नाही. मग हे सगळं या ठिकाणी सांगत असताना यासाठीच तुकाराम महाराज आपल्याला समजून घेतोय. मग आता ह्या विचारांचा प्रभाव जेव्हा संताजी महाराजांवर पडतोय तेव्हा संताजी महाराज सुद्धा या निसर्गानं ज्या जाती निर्माण केलेल्या आहेत त्या सगळ्या जातीला मान्यता संतांची नाही. जगनाडे महाराज तर असं म्हणतात, सगुण हा घाना घेऊनी बैसलो, तेली जन्मा आलो घाना घ्यावया. नाहीतरी तुमची आमची एक जात, काही नाही त्यात अनुरेणू.
तुमची जात असू द्या का आमची जात असू द्या, खरं तर चर्म मांस भिन्न नाही. तुमची जात वेगळी असण्याला आणि आमची जात वेगळी असण्याला काही कारण असेल तर सांगा, काही प्रमाण असेल तर सांगा. तुमची त्वचा आमच्या त्वचेसारखी आहे, तुमचं रक्त आमच्या रक्तासारखं आहे. त्याच्यामुळं जातीमध्ये उच्च आणि कनिष्ठ असा भेदभाव आम्ही मानत नाही. ह्या संप्रदायात पुढे ते सांगतात की संतू म्हणे जाती दोनच त्या आहे, स्त्री आणि पुरुष तपासून पाहे. काय सांगतात संताजी महाराज? तुम्ही किती जाती निर्माण केल्या, तुम्ही किती वर्ण सांगितले, याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. पण आमच्या तुकोबांनी आम्हाला शिकवण काय दिली आहे की वैष्णव धर्मामध्ये भेदाभेद भ्रम अमंगळ आहे. मग जाती कोणत्यात? तर फक्त स्त्री म्हणजेच मादी आणि पुरुष म्हणजे नर, या जगामध्ये निसर्गानं निर्माण केलेल्या फक्त ह्या दोन जाती आहेत. ते संताजी महाराज आहेत आणि ते आपण या ठिकाणी. बरं, हा विचार केव्हाचा आहे? हा 450 वर्ष, 400-450 वर्ष या विचाराला होऊन गेलेले आहेत. आज 21व्या शतकामध्ये जात बळकट होत असताना ते आपल्याला स्त्री आणि पुरुष ह्या फक्त दोन जाती आहेत म्हणून सांगून गेलेले आहेत, पण आपल्यापर्यंत तो विचार आलेला नाही. म्हणून ही शोकांतिका आहे. आता ही जोडी तुकाराम महाराजांची आणि संताजी महाराजांची यासाठीच खास बनते. कोणती जोडी? संतू तुका जोडी. आतापर्यंत आपण म्हणायचो लावी नामाची गोडी. बरोबर आहे, नामाची गोडी लागल्याशिवाय ज्ञानाची गोडी लागत नाही. नुसतं ज्ञान असून जमत नाही आणि नुसतं नाम असूनही जमत नाही. नामाला ज्ञानाची जोडी लागते, तेव्हा संत तयार होतात आणि ही अशा पद्धतीच्या गाथेची निर्मिती होत असते. नुसतं नामस्मरण केलं तर तुम्ही फक्त वारकरी व्हाल, तेही कोणते? नामस्मरणाचे. तुम्ही ज्ञानाकडे जर गेले तर तुमच्या वारकऱ्याचा केव्हा संत झालेला असेल हे आपल्याला सुद्धा कळणार नाही. म्हणून नाम आणि ज्ञान या दोघांचा संगम जेव्हा होतो तेव्हा संतू तुका जोडी आता नामाचीच नाही तर ज्ञानाची लावी जोडी. म्हणून आपल्याला ही गोष्ट या ठिकाणी आपण समजून घेतोय. अनेक लोक जातीमध्ये, प्रांतामध्ये, देशामध्ये विभागलेले आहेत. या जगात हे दोघं अपवाद आहेत. हे प्रांतामध्ये बंदिस्त नाहीत, हे भाषेमध्ये बंदिस्त नाहीत. संताजी महाराज काय सांगतात? मारवाडी मारवाडचा, काही शंका नाही. मारवाडी कुठला आहे? मारवाडचा. गुजर गुजराथेचा, कानडी कानड्याचा, मुसलमान तो दिल्लीचा, मराठी महाराष्ट्राचा, कोकणी कोकणचा, संतू तुका या पूर्ण देशाचा. हे कोण म्हणतंय? जगनाडे महाराज म्हणतात की मी आणि तुकाराम आम्ही दोघं अशी माणसं आहोत की आम्हाला तुम्ही हे सगळे जशी भाषिक प्रांत आहेत याच्यामध्ये जशी भाषिक लोक विभागले गेलेले आहेत, आम्ही मात्र भाषिक प्रांतामध्ये विभागली जाणारी नाही. आम्ही दोघं जण पूर्ण देशाचे आहोत. बरं, त्यावेळेस देशाची संकल्पना किमान भारतापुरती आता आपण असं गृहीत धरूयात, पण आज आपण ती जागतिक स्तरावरची संकल्पना मांडली पाहिजे. कारण 156 देशांमध्ये 18 भाषेच्या माध्यमातून ह्या गाथेचा प्रचार आणि प्रसार होतोय. मग ती गाथा मुळात लिहिलेली कुणी आहे? तर संताजी जगनाडे महाराजांनी लिहिलेली आहे. तुमच्या आमच्यामध्ये जगनाडे महाराज फार फार तर जातीपुरते आपण मर्यादित करूयात, पण ते जातीपुरते नाही, ते विभागापुरते नाही, ते प्रांतापुरते नाही, ते देशापुरते नाही, तर जगामध्ये ते केव्हाच पोहोचलेले आहेत. आपल्याला स्वतःलाच ते समजून घेण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे आणि ते आपल्याला समजून घेणं ही काळाची गरज आहे. म्हणून एक लक्षात घ्या की पंढरपूरची वारी एकदा तुकाराम महाराज आजारी असताना आपल्याला हे माहिती आहे की तुकाराम महाराजांनी काही पत्र पांडुरंगाच्या नावानं पांडुरंगाला पाठवली होती. जेव्हा तुकाराम महाराजांना जाणं शक्य नव्हतं, वारी चुकली. तुकाराम महाराजांनी
तुकाराम महाराजांची आजारपणामुळं. पत्र पाठवलं, गाथेत पत्र आहेत पांडुरंगाला दिलेली. पण हे पत्र कोणाच्या हस्ते गेली पांडुरंगाला? ही पत्र संताजी जगनाडे महाराजांच्या हस्ते तुकाराम महाराजांनी पांडुरंगाला पाठवलेली आहे. हे माहीत नाही. हे माहीत करून घेण्यासाठी हे प्रवचन आहे. तुम्हाला वाटेल की याच्यामध्ये प्रवचनात मनोरंजन दिसायना, प्रवचनामध्ये काही गोष्टी सांगायना, प्रवचनामध्ये काही विनोद द्यायनात आणि महाराज असं डायरेक्ट सगळंच कसं काय सांगू लागले. तुम्हाला विनोद कुठेही मिळेल, तुम्हाला कथा कुठेही मिळतील, पण हा इतिहास जर आपल्याला 400 वर्षापर्यंत आलेला नसेल तर आपल्याला तो घेण्यासाठी आपल्या बुद्धीची दरवाजी उघडी ठेवावी लागतील, तेव्हा हे येणार आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज आणि संताजी महाराज ही अशा पद्धतीनं एकत्र आपण समजून घेतोय. पण हे सोपं नव्हतं बरं. तुकाराम महाराजांना अधिकार नाही, जगनाडे महाराजांना अधिकार नाही. त्याच्यात तुकाराम महाराज तर बाबा बाबा काय बोलतायत, काय ज्ञान प्रकट होत आहे. तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे खरी वेदांत वाहे पाणी. याचा अर्थ समजतोय का आपल्याला? तुकाराम महाराज सहज बोलतायत, सहज. जेव्हा वेद पाहतायत की कुणीतरी तुकाराम जेव्हा बोलतायत तेव्हा त्यांच्या बोलण्याचा अर्थ माझ्यापेक्षाही फार गहन, तेव्हा वेद तुकाराम महाराजांच्या घरी येतात आणि पाणी भरण्याचं गड्याप्रमाणे काम करतायत. हे तुकाराम महाराज जर अशा पद्धतीनं जेव्हा म्हणतात, सांगतात, ज्ञान देतायत, नाही सहन झालं काही लोकांना. सगळ्या काळामध्ये ते असतात. तेव्हा होतं ना मंबाजी तुकाराम महाराजांच्या वेळेस, ती सिरियल पाहिली असेल ना. तुकाराम महाराजांच्या सिरियल मधला विलन कोण आहे? मंबाजी. जातीचा विषय 2 मिनिटासाठी आपल्याला काही घेणं देणं नाही. प्रवृत्ती आहे, प्रवृत्ती. तुकाराम महाराज चांगलं काम करतात, मी त्यांच्या इतकं चांगलं करीत नाही म्हणून माझं पोट काय झालंय, दुखायला लागलेलं आहे. एक माणूस असाच डॉक्टरकडे गेला, डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर फार पोट दुखतोय. ओ फारच पोट दुखतंय. डॉक्टरांना आपल्या पोटाला हात लावला आणि विचारलं, कधीपासून दुखतंय? म्हणले शेजाऱ्याने गाडी घेतल्यापासून. आता शेजाऱ्याने गाडी घेतल्याचा आणि ह्याच्या पोट दुखण्याचा काहीतरी संबंध आहे का? पण दुखतंय. जावाचं पोट दुखतं कधी? जावानं गंठण घेतल्यावर दुखतंय. चुलत्याचं पण पोट दुखतं ना. पुतण्यानं 2 एकराचा जमिनीचा तुकडा घेऊ द्या, काकाचं पोट दुखतच. हे जेव्हा दुखत नाही तेव्हा ती व्यक्ती साधू झालेली असते आणि दुसऱ्याच्या आनंदात ज्याला आपला आनंद दिसतो तीच व्यक्ती संत झालेली असते. त्याच व्यक्तीमध्ये देव असतो. कारण तुकाराम महाराजांनी सांगितलं, जे का रंजले गांजले. आपल्याला अभंग लक्षात घेत नाही. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची, साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. गंजलेले म्हणजे दुःखात असलेले, पण रंजलेले म्हणजे ज्यांचं टामटून चाललंय, ज्यांचं चांगलं चाललंय, जे आनंदात आहे. ज्याला आनंदात पाहिल्यावर मलाही आनंद जर होत असेल तर मग मी साधू आहे आणि तर माझ्यात ईश्वर आहे. नसता नुसतं तुम्ही अन्नदान करताय, भिकाऱ्याला दान देतात, पण भावाचं चांगलं चाललेलं पाहल्या जात नसेल तर त्या दानाचा काहीही उपयोग नाही. म्हणून जे का रंजले गांजले. जर ज्याचं चांगलं चाललंय ज्याचं वाईट चाललंय, दोन्ही मध्येही ज्याला आपलं समाधान मिळतंय, बरं समाधानी कोण आहे? काही लोकांना फाटक्यात पाय घालायची सवय असते. आता फाटक्यात पाय घालणे म्हणजे काय? तुकाराम महाराज म्हणतात,
आणि हे लिहिलं कुणी? जगनाडे महाराजांनी. म्हणून सांगतोय, सुख समाधाने कोण पाहे देणे घेणे. जो स्वतःच्या सुखात समाधानी आहे तो दुसऱ्याच्या फाटक्यात पाय घालीत, आणि दुसऱ्याच्या फाटक्यात पाय जो घालतोय समजून घ्यायचं हा याच्या दुःखानं एवढा बेजार आहे की हा दुसऱ्याचं कसं आणखी फाटन, दुसऱ्याचं कसं नुकसान होईल हा विचार तो करतोय. म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की आपली प्रवृत्ती अशी होऊ शकते का की समजा दिवाळीला एखाद्याच्या घरात काही नवीन वस्तू आली तर मला ती सहन जेव्हा होईल तेव्हाच आपल्याला जगनाडे महाराजांबद्दल किंवा आपल्या सगळ्या संतांचा अभिमान वाटू शकतो, तोपर्यंत नाही. बरं, म्हणून ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. बरं, हे सगळं त्यावेळेस त्या काळामध्ये हे जे करतात मंबाजी सारख्या लोकांना ही गोष्ट सहन होणारी नव्हती. मंदिरामध्ये जाण्याचा एक रस्ता मंबाजीच्या शेतातून जाणारा गावकरी जात असताना एकादशीच्या दिवशी मंबाजीनं त्याच्या शेतात काट्या टाकल्या. काट्या वाट अडवली. लोक तुकाराम महाराजांकडे गेली, महाराज अहो असं असं झालं, आम्हाला जाऊ दे ना देवाच्या दर्शनाला, आम्हाला तिथं आडकाठी आहे. तेव्हा तुकाराम महाराजांनी सांगितलं मंबाजी जाऊ दे. मंबाजीने सांगितलं नाही जाऊ देत. तुकाराम महाराज पुढे गेले, काट्या घेतल्या आणि त्या बाजूला करायला पाहिलं. पर पीडक तो आम्हा दावेदार विश्वी विश्वंभर म्हणून या. तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? माझ्याशी जो भांडतो तो एक वेळ मी त्याला माफ करीन, माझ्याशी ज्याचं भांडण झालं त्याला मी माफ करीन, पण गरीबाला जर कोणी त्रास देत असेल मी त्याला अजिबात सोडणार नाही. हे म्हणजे शत्रू कोणाला करावं हे सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे. हिरो कोण आहे? आपल्यावर कुणी चालून आलाय त्याला विरोध करतोय तो हिरो नाही आहे. दीन दलित दुबळे गरीब यांना जो त्रास देतोय, त्या त्रास देणाऱ्यांना जो थांबवतोय त्याला हिरो म्हणतात. ही अशा पद्धतीची लोक होती, ही अशा पद्धतीचे संत होते. आणि म्हणून मंबाजीनं त्या काट्या असलेल्या काट्यानं तुकाराम महाराजांना मारलं, पण तुकाराम महाराजांनी आपलं शांत चित्त ढळू दिलं नाही. याचे आभारही तुकाराम महाराजांनी एका अभंगाच्या माध्यमातून पांडुरंगाचे मांडले की मंबाजी मला मारतोय पण तरी मला राग नाही आला. अर्थात संप्रदाय म्हणजे फक्त अशा पद्धतीचा नाही आहे. ज्या वेळेस ज्याची गरज पडणार आहे त्यावेळेस तो तसा आहे. म्हणजे दुर्जनासी पंचानन तुका रज रेणू संतांचा. दुर्जन माणूस आला तर मी त्याच्यासाठी सिंह आहे आणि संत आले तर मी त्यांच्या पायाची धूळ आहे, हे तुकाराम महाराज सांगतात. आणि म्हणून जगनाडे महाराज आणि संताजी महाराज हे अशा पद्धतीनं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. संताजी महाराजांच्या तुकाराम महाराजांच्या लोक पाया पडतात, तुकाराम महाराजांना गुरु म्हणतात. तुकाराम महाराज वेदाचं ज्ञान प्रकट होईल अशा पद्धतीनं बोलतात. नाही मंबाजीला सहन झालं, नाही रामेश्वर भटांना सहन झालं. नंतर काय झालं हा भाग नंतरचा, पण आता यांना त्रास द्यायला सुरुवात या सगळ्यांनी केली. न्यायालयात नेलं. तुम्ही जर तो 2012ला आलेला जर पिक्चर पाहिला असेल, तुकाराम महाराज उभे आहेत, न्यायनिवाडा चालू आहे. काय अपराध आहे तुकाराम महाराजांचा? तुकाराम महाराज लोक पाया पडतायत हा अपराध आहे. लोक पाया पडित होते, याच्यात तुकाराम महाराजांचा काय दोष आहे? तुकाराम महाराज थोडीच म्हणले माझ्या पाया पडा. तुकाराम महाराजांना लोक गुरु म्हणतात. तिथं न्यायालयामध्ये तुकाराम महाराजांच्या मागे कोण उभं होतं पाहिलं का? तुम्हाला जर पिक्चर आठवत असेल 2012चा, फक्त एकच व्यक्ती तुकाराम महाराजांच्या सोबत तिथं न्यायालयात समोर बोलतीये, न्यायाधीशाच्या समोर बोलतीये. पुन्हा एकदा पिक्चर बघा, त्या व्यक्तीचं नाव आहे संताजी जगनाडे महाराज. तुकाराम महाराजांच्या सोबत सगळ्यात जास्त काळ जर कुणाचा गेला असेल तर ते म्हणजे संताजी जगनाडे महाराज.
न्यायालयामध्ये तुकाराम महाराज उभे आहेत आणि त्यांच्या मागे जगनाडे महाराज उभे आहेत. टाळकरी म्हणून तर कीर्तनात उभेच आहेत, अभंग लिहायला तर सोबतच आहेत, पण न्यायालयात सुद्धा तुकाराम महाराजांच्या मागे जगनाडे महाराज उभे आहेत आणि पाहतायत. न्यायाधीश बोलतायत आणि मध्ये कोण बोलताय? जगनाडे महाराज. कशामुळं? की तुकाराम महाराज जे करतायत, अरे पायवाट सोपी करण्याचं काम करतायत, पण त्यांना अन्याय झालेला आहे. हरकत नाही, ही शेवटी परीक्षा आहे, परीक्षा कोणाला नाही द्यावी लागली. इथं आलेल्या अवतारांना सुद्धा परीक्षा चुकल्या नाही, तर तुमचा आमचा तर खूप साधा विषय. तुकाराम महाराजांना ज्यावेळेस 3 गुन्हे त्यांच्यावर नोंदवले, बरं नोंदवा, हरकत नाही. तुकाराम महाराजांनी न्यायालयात सांगितलं, वेदांचे गवर न कळे पाठका, अधिकार लोका नाही येरा लोका. म्हणजे एक तर वाचणाऱ्याला वेदात काय हे कळाय ना, आणि आमच्या सारखेने वाचवता आम्हाला अधिकार मिळाय ना. वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला. विठोबाशी शरण जावे आणि निजनिष्ठा नाम गावे. वेदानं काय सांगितलं तर फक्त विठ्ठलाचं दर्शन घ्या, नामस्मरण करा, याच्या व्यतिरिक्त काही नाही सांगितलं. हे तुकाराम महाराज सांगतायत. अर्थात ते अंबाजीला सहन होणारं नव्हतं, रामेश्वर भट्टाला सहन होणारं नव्हतं. न्यायालयात नेलं, उभा केलं, शिक्षा दिल्या. चोरची झाला साव. काय म्हणतात तुकाराम महाराज? चोरची झाला साव, सहजाची न्याय नाही तेथे. चोर जर न्यायाधीश झाला तर शिक्षा मिळेल का? न्याय मिळेल का? चोराला सांगा तुझा हा गुन्हा आहे, न्यायाधीशाच्या खुर्चीवर बैस आणि निकाल दे. काय देईन तो? परिस्थितीनं गांधल्यामुळे कदाचित यानं चोरी केली असेल, याला माफ करा. कोण सांगतंय? तोच सांगतोय. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं की मला चोरच न्यायाधीश झाल्यासारखी परिस्थिती आहे, म्हणून मला न्याय मिळू शकत नव्हता. नाही मिळाला. शिक्षा दिली. काय दिली? गावाच्या बाहेर बहिष्कार, गाथा बुडवणे, घरावर जप्ती, आणि इथून पुढं कीर्तन करता येणार. सहन कुणाला नाही झालं? तुकाराम महाराज तर शांतच हो. कुणाला सहन नाही झालं? संताजी जग निधड्या छातीची असती. म्हणजे हे निधड्या छातीचे लोक आहेत. हे कोण सांगताय? महिपती तहाराबादकर, महिपती बुवा तहाराबादकर. मग का सांगतायत ते? याच्यासाठी की तुकाराम महाराजांवर जेव्हा अशी वेळ आली तेव्हा त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून कोण लढलं? 2 व्यक्ती लढल्या तुकाराम महाराजांसोबत. एक त्यांच्या पत्नी आवली आणि दुसरे संताजी जगनाडे महाराज. यांचं काम किती मोठं हे सांगण्यासाठी मी तुम्हाला हे सगळं या ठिकाणी सांगतोय. आले पुण्यावरून न्यायालयातून निकाल घेऊन. गावच्या पाटील जे असतात त्यांना ते निकाल द्या हे करावं लागत असतो, जाहीर करावा लागत असतो. निकालाचा कागदपत्र त्यांच्याकडे आला, शिक्षा जाहीर झाली. गाथा कुणी बुडवायला सांगितली? आम्ही बुडवतो नाही म्हणले, गावातल्या अमुक व्यक्तीने बुडवायला नाही सांगितली. तुम्ही लिहिली ना, तुमच्याच हातानं ती बुडवायची. साधी गोष्ट नाही. ज्याच्यासाठी माझा अट्टहास आहे, जे मी निर्माण केलेलं आहे, ते जेव्हा मलाच नेस्त नाबूद करायला सांगितलं जातं, जगामध्ये सगळ्यात मोठं दुःख फक्त ही गोष्ट आहे. बहिष्कार दुःख नाही आहे. जगात कुठेही राहायला जागा मिळू शकते. कीर्तनाला बंदी घातली हरकत नाही, नामस्मरणावर कुणी बंदी घालू शकत नाही. कुठेही बसून कुठेही टाळ वाजवूयात आणि कुठेही नामस्मरण करूयात. पण जे लिहिलंय त्याचं काय करायचं? ते माझ्याच हातानं मीच बुडवायचं. सांगितलं आवली ना,
की अहो तुम्ही हे बुडवायला जातायत, पडत्या पावसात लेकराची डोकी मी भिजू दिली, पण हे भिजू नये म्हणून माझ्या पदराखाली मी धरून ठेवायची, आणि आज तुमच्यावरती वेळ येते. हे एवढं वाईट आहे आणि दुःखदायक आहे. पण सोबत कोण आहे? जगनाडे महाराज आहेत. हिम्मत दिली. पहिला सत्याग्रह तुकाराम महाराजांचा. गाथा बुडवली आहे. जगनाडे महाराजांनी सांगितलं चला गावामध्ये, आवलीनं सांगितलं चला गावामध्ये, पण शिक्षा काय होती? बहिष्कार होता गावामध्ये एंट्री. बहिष्काराचा अर्थ कळतो? बहिष्काराचा अर्थ म्हणजे कुणीही यांना अन्न पाणी द्यायचं नाही, कुणाच्याही घरातून यांना काहीही वस्तू मिळणार नाही, कुणीही यांच्याशी बोलणार नाही. आता तुकाराम महाराजांनी सांगितलं ही गाथा माझ्याच हाताने इथं बुडवावी लागली. आता जोपर्यंत मला ही गाथा मिळत नाही तोपर्यंत मी हा काठ सोडणार नाही. आणि उपोषणाला तुकाराम महाराज तिथं बसलेले आहेत. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, लेकरं सोबत आहे, आवली सोबत आहे, आणि गावातले थांबू शकत नव्हते. इच्छा असून थांबू शकत नव्हते. का तर न्यायाधीशाचा आदेश आहे, कुणी राहणार नाही. आणि कुणी मोडला माहिती आदेश? कुणी? सांगा बरं, आता सांगा ना आजी. संताजी जगनाडे महाराजांनी न्यायाधीशाचा आदेश मोडला आणि तुकाराम महाराजांच्या सोबत तिथं कोण थांबलं? तर जगनाडे महाराज थांबले. पहिला दिवस, 2 दिवस, 3, 4, 5 दिवस गेले. जगनाडे महाराजांच्या लक्षात आलं तुकाराम महाराज माघार घ्यायला तयार नाही आहे, उपोषणालाच बसले. आता जे होईल ते म्हटले, मी आता इथून हलणार नाही. बहिणाबाई पाठक तुकाराम महाराजांच्या शिष्य आहेत. तुकोबांचे हात लिहिता ती जे जे ते ते सहजे पांडुरंग. हे प्रत्येक अक्षर पांडुरंग आहे असं कोणी सांगितलं? संत बहिणाबाई पाठक, चौधरी नाही हा, खानदेश मधल्या नाही, शिऊरच्या, ज्यांचं सासर आहे शिऊर आणि देवगाव रंगारी आहे माहेर. त्या बहिणाबाई पाटकांनी सांगितलं तुकाराम महाराजांचं एक एक अक्षर म्हणजे पांडुरंग आहे. त्या पांडुरंगाला बुडवण्याचा आदेश न्यायाधीशानं दिलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी तुकाराम महाराजांनी केलेली आहे. मंदिराच्या बाजूला त्या काठावर, तीरावर थांबलेत, उपोषणाला बसले. 5-6 दिवस गेले. तुकाराम जगनाडे महाराजांच्या लक्षात आलं तुकाराम महाराज काही आता ऐकायला तयार नाहीत. बरं, त्यांच्यामुळं त्यांच्या पत्नीच्याही पोटात अन्न नाही, ही छोटी छोटी लेकरं आहे त्यांच्या पोटात अन्न नाही. करावं काय? जे तुकाराम जगनाडे महाराज निघाले, ह्या गावात जाय, त्या गावात जाय, त्या गावात जाय, पोटात अन्न नाही. जिथं जे लोक भेटतील, जिथं जिथं कीर्तन झाली. बरं, तुकाराम महाराजांची कीर्तनं कुठं कुठं झाली हे फक्त तुकाराम महाराजांना, त्या गावकऱ्याला आणि त्यांच्या व्यतिरिक्त जगनाडे महाराजांनाच माहीत होतं, कारण हेच कायम सोबत असायचे. सगळं पंचक्रोशीतल्या गावामध्ये गेले, ती गाथा लिहिली आणि तुकाराम महाराजांच्या हातामध्ये दिली. आणि तुकाराम महाराजांचं समाधान करून उपोषण तुकाराम महाराजांचं जर कोणी सोडवलं असेल तर ते म्हणजे संताजी जगनाडे महाराजांनी सोडवलेलं आहे. आणि म्हणून संताजी जगनाडे महाराजांनी आपल्याला त्या काळात गाथा दिली. त्याबद्दल एकदा टाळ्यांमध्ये आपण जगनाडे महाराजांचे आभार मानूयात. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी मुद्दाम मी सांगतोय, कारण जगनाडे महाराजांचं महत्त्व काय हे तोपर्यंत आपल्याला कळत नाही. अहो एवढंच काय तर तुकाराम महाराजांच्या नंतर म्हणजे जवळपास तुम्ही विचार करा ना, 75 वर्षाचं आयुष्य होतं. 16 वर्ष दोघांच्या वयामध्ये फरक आहे. 42व्या वर्षी तुकाराम महाराजांच्या नंतर तिथून पुढं ती गाथा तुकाराम महाराजांच्या घरात नव्हती, ती गाथा जगनाडे महाराजांच्या घरात होती. कारण खूप वर्ष म्हणजे इंग्रज अधिकारी होता ग्रँट डफ नावाचा, मुंबई विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. ते काही ठिकाणी कीर्तनं चालायची, काही ठिकाणी भजनं चालायची. आणि तिथं त्यांनी ते ऐकलं किंवा काही लोक
तुकाराम महाराजांची भजनं म्हणतायत, तुकाराम महाराजांचं कीर्तन म्हणतायत. ते म्हणले हे कुठं आहे? लिखित नाही. लिखित नाही म्हणजे कसं काय? हे तोंडोतोंडी आहे. लिखित कुठं आहे? माहीत नाही. 2 विद्वान लोक बोलवले. कोणी? त्या इंग्रज अधिकाऱ्यानं. तो म्हणला 400 वर्षापूर्वी देहू गावामध्ये तुकाराम महाराज होते म्हणे राहायला. त्यांची गाथाच कुठं नाही. लक्षात घ्या काय म्हणतोय. ते जे 2 माणसं त्यांनी पाठवले, कोणी? त्या इंग्रज अधिकाऱ्यानं. त्यांनी शोध घेतला कुठे हे लिहिलेलं कुणाकडे. त्यांना शोध लागला ह्यांचे वंशज तळेगाव दाभाडे असतील, पुण्याच्या पंचक्रोशीत गेले ना, खेड असेल, चाकण असेल, सुदुंबरे असेल. शोध घेता घेता हे पोहोचले सुदुंबरेला. कोण? त्या इंग्रज अधिकाऱ्यानं जे 2 जण पाठवले होते ते म्हणले सापडली. जेव्हा तिथून पुन्हा काही ठिकाणी फिरले, जवळपास 4,500 अभंग सापडले. आणि ते कुठं गेले? त्या इंग्रज अधिकाऱ्याकडे. इंग्रज अधिकाऱ्याने काय केलं? लंडनला पत्र पाठवलं. मला 25,000 रुपये, त्या काळात 25,000 म्हणजे साधी गोष्ट नाही बरं. 25,000 रुपये कबूल करून घेतले तिथल्या अधिकाऱ्याकडून, इथल्या फंडामधले. आणि पहिली तुकाराम महाराजांची गाथा निघाली ती त्या इंग्रज अधिकाऱ्यानं काढली. त्यावेळेस त्या काळचे 25,000 रुपये त्या इंग्रज अधिकाऱ्यानं त्यांच्यावरच्या अधिकाऱ्याकडून लंडनला पत्रव्यवहार करून त्याची मंजुरी मागवली. ती मंजुरी मागवल्यानंतर ही गाथा प्रकाशित झाली आणि ती गाथा आज आपल्याकडे आहे. आता तुकाराम महाराजांच्या नंतर जगनाडे महाराज अभंगाच्या माध्यमातून काय सांगतायत तो एक संदेश या ठिकाणी देतो. जन्मनिया इहे लोकी काय केले. कोण म्हणताय? जगनाडे महाराज म्हणतायत ह्या इहे लोकांमध्ये जन्मून तुम्ही काय केलं. तर बा बाल्याची माय बालीन 10x10ची खोली, हे आपला संसार आहे. काय याच्या व्यतिरिक्त? यालाच आपण एवढा मोठा संसार समजून बसलो की आपलं म्हणजे तुका म्हणे हेला आणि पाणी वाहू वाहू मेला. आपल्याला त्या हेल्यासारखं पाणी वाहून मरायचं नाहीये. आपण काय केलं? गाथा एक तर डोक्यावर घेतली, नाहीतर म्हणजे गाथेवर एक तर डोकं तरी टेकवलं किंवा ती डोक्यावर तरी घेतली. ती आपण डोक्यात घेतली नाही. आपल्याला गाथा आता डोक्यात घ्यायची आहे आणि डोक्यात घेतल्यानंतर आपल्याला त्या गोष्टी कळणार आहे. तोपर्यंत ह्या सगळ्याचं महत्त्व आपण समजू शकत नाही. बरं, तुकाराम महाराजां म्हणजे आता जगनाडे महाराज आपल्याला काय सांगतात? जन्मोनिया इह लोकी काय केले, पुष्कळचे ते धन मिळवले. भरपूर पैसा कमवला, फार पैसा कमवला. अनेक मिळवले वतनवाडीशी, स्त्रिया आणि पोरा अवघ्याशी. बायको कमवली, पोरं कमवले, वतनवाड्या कमवल्या, पैसा कमवला, घरं बांधले, भरपूर कमवले. तुकाराम संताजी महाराज म्हणतात, संतू म्हणे तुम्ही मागे ते सारावे आणि मरावे परी कीर्ती रूपी उरावे. कोण सांगताय? संताजी जगनाडे महाराज म्हणतात, अरे या सगळ्या गोष्टी ठीक आहे, संसारी माणसाला हे गरजेचं आहे. ते म्हणत नाही तुम्ही कमवू नका, पण फक्त त्याच्याच मागे लागू नका. कारण तुकाराम महाराजांनी सांगितलं, पाहे रुक्याकडे मग अवघे ओस पडे. एकदा का माणसाला फक्त पैसा पाहायची सवय लागली की मग त्याला सोयरे धायरे दिसत नाही. आणिक काही दुसरे लोभ्या नावडती पोरे, पोराला द्यायला सुद्धा त्याच्याकडं वेळ नाही. त्याला सकाळीच गल्ल्यावर बसायचंय, त्याला रात्री पैसे मोजूनच झोपायचंय. पोरग शाळेत गेलतं का माहीत नाही, शाळा कोणती आहे माहीत नाही, क्लास टीचर माहीत नाही, वर्ग बाकीचे कोणत्या विषयाला कोणते शिक्षक माहीत नाही, प्रगती पुस्तक माहीत नाही. ती बी झटका देतं. मग पूत सपूत तो क्यों धन संचय आणि पूत कपूत तो क्यों धन संचय. काय सुंदर सांगितलं कबीरांनी. तुम्ही म्हणता माझ्या पुढच्या पिढ्यासाठी मला कमवून ठेवायचं आहे,
कबीर म्हणतात पोराला कमवा, पोराला. तुम्ही पैसे कमवतात आणि पोरग कमवायचं जर राहून गेलं तर ते पोरग उद्या चाकू घेऊन गल्ल्यानं नाही फिरलं तर काय राहील. तुम्ही कमवलेली दमडी सुद्धा ते शिल्लक ठेवणार नाही. तुम्ही पोराला कमवा. ते देशामध्ये स्वतःचं नाव तर कमीनच, पण बापाचं सुद्धा पहा. कलेक्टरचा बाप लोक म्हणतील असं बोर्ड दाखवतील तेव्हा तुमच्याकडं इस्टेट किती आहे कुणीही विचारणार नाही. नाही तर मग लोक काय, लोक तू काय म्हणे जन दू तोंडी सावध सापडे सहज तिकडे धरी. लोक कसे दोन तोंडाच्या प्राण्यासारखे, शिकाऱ्यासारखे. शिकार पडून जाऊ द्या का मागून जाऊ द्या ते बोट मोडतेच. या लोकनिंदेला जर वाचायचं असेल तर आपल्याला आपल्या येणाऱ्या भावी पिढ्या ज्ञानी कराव्या लागतील. ज्ञानी. आणि ज्ञानी करण्यासाठी जे गरजेचं आहे, आता मी जास्त वेळ त्याच्यात तुमचा घालत नाहीये, पण ज्ञानी करण्यासाठी जे गरजेचं आहे आपल्याला ते करावं लागणार आहे. मग ज्ञानासाठी आपल्याला उत्तम शाळा पाहावी लागेल. बरं, त्या मुलांकडे लक्षही द्यावं लागेल. नसता पोरायला नुसतं तू तुझं पाहून घे म्हटल्यानं ते पण आपण म्हातारे झाल्यावर म्हणतील तुम्ही तुमचं पाहून घ्या. अजून आपल्याकडं तशी वेळ आली नाही वृद्धाश्रमामध्ये आईबापाला पाठवायची, पण काही फार लांबचा काळ नाही. जर मुलं कमवायची जर तुम्ही राहून जाता, अहो साधी गोष्ट आहे. तुमच्या जावेचा तुम्ही द्वेष करीत असताना तर आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तुमच्या सासूवर तुमचं प्रेम नसेल, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आपल्या भावकीबद्दल आपल्याला प्रेम नसेल तर आम्हाला कोणाला त्याच्याबद्दल काही घेणं देणं नाही. पण पोरग जव म्हणून त्याच्या हातात मोबाईल काय तुमची जव आणून देते का हो? पोराच्या हातात मोबाईल कोण दिला? कोण दिला? बोला ना मोकळं. हे बा मी दोषी असेल तर हो दोषी आहे. पोराच्या हातात मोबाईल सगळ्यात अगोदर तिच्या माईनं दिला. त्या पोराच्या आजीनं दिला नाही, त्या पोराच्या काकूनं दिला नाही, त्या पोराच्या आत्यानं दिला नाही. आईनं मोबाईल हातात दिला. पोराच्या लक्षात आलं जेवण जेवढा लांब आपण वाढू तेवढा जास्त वेळ मला मोबाईल हातात मिळणार आहे. एकदा हे त्याच्या डोक्यात घुसलं की बस तुमचा कार्यक्रम, तुमच्या पिढ्याचा कार्यक्रम काय, उद्या तुमच्या भविष्यात काय हे सांगण्याला कोणत्याही भविष्यकाराची गरज नसणार आहे. कारण तुम्ही जेव्हा तुमच्या मुलाच्या हातात मोबाईल दिला तेव्हाच तुमचं भविष्य लिहिल्या गेलं. ते काय कोण्या सटवीनं लिहिलेलं नाही, ते माहीनच त्याच्या लेकराचं आणि पुढच्या पिढ्याचं भवितव्य. मला सांगा, समजा पोरग 10ची वेळ आहे जेवायची, 12 वाजेपर्यंत नाही जेवलं, ती उपाशी राहणार आहे का? थांबा ना, तुम्ही 2 वाजेपर्यंत वाट पहा ना, 4 वाजेपर्यंत पहा, रडू द्या. किती रडन, डोळे आटेन, घसा बसन, किती रडन. एकदा त्याच्या लक्षात आलं की मी कितीही रडलो आणि कितीही मागं लागलो तर मला काही मोबाईल हातात मिळत नाही, गपचूप जाण काय जेवायला असं माहिती वाढन जेवण. हे मानसशास्त्र आहे. ह्याच्यासाठी आपल्याला काही फार वेगळ्या ज्ञानाची गरज नाही आहे. बरं, पोरायचं जाऊ द्या, आजी बी हातात, आजोबा बी हातात एकदा मोबाईल आला की मग ती मोबाईलच. बरं, कीर्तन दिवसभर ऐकाव का बरं मोबाईलमध्ये? किती वेळ ऐकाव? सकाळी 1 तास आहे, संध्याकाळी 1 तास. म्हणजे आपला संवाद कमी झालाय आणि मोबाईलचा वाद वाढलेला आहे. म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट लक्षात घेतो. तुकाराम महाराज म्हणतात, माय बापे जरी सर्पी न बोका त्यांचे संगे सुखा न पवे बाळ. नीट ऐका काय सांगतोय मी. हे 21व्या शतकामध्ये विभक्त कुटुंब पद्धती होणार आहे. घरात सासू सासरे नसणार आहे, घरात फक्त नवरा बायको असणार आहे. त्यांचं भांडण सुरू होणार आहे, डोके फोडाफोडी होणार आहे, कोणाचा तरी एकाचा जीव जाणार आहे आणि पोलीस आल्यावरच गावातल्याला खबर लागणार आहे की असं असं झालं होतं. हे 400 वर्षापूर्वी ह्यांना कळालं. म्हणून त्यांनी काय सांगितलं, माय बापे जरी सर्पीन बोका त्यांचे संगे सुखा न पवे बाळ.
आई सापासारखी विषारी बोलणारी असेल आणि बाप बोक्याप्रमाणे आवाज चढवून भांडणारा जर असेल तर या आई बापाच्या सहवासात त्यांची लेकरं कधी सुखी राहू शकत नाही. आपलं पोरग का चिडचिड करतंय जरा आपल्या स्वतःला विचारा. आई बापानं शांतपणे विचार करा. भांडायचंय का? भांडायचं असेल भांडा ना. कोण तुम्हाला थांबवणार आहे? दोघं नोकरीला आहे, दोघांचा पगार आहे, कोण तुमच्यामध्ये पडा? भांडा ना. पण निदान त्या आईबापानं भांडताना फक्त एवढाच विचार करा की माझी लेकरं जेव्हा घरात असणार आहे तेव्हा आम्ही कधीही एकमेकासोबत भांडणार नाही. मी म्हणतो भांडण्याची वेळ येऊ नये, पण आलीच तर कसं आपल्याला हे सगळं निस्तरावं लागेल. आणि यासाठी या संतांच्या विचारांची गरज आहे. किती लागतंय ओ जीवाला? सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. काय सांगितलं तुकाराम महाराजांनी? सोनं कुठून आलं? आभाळातून पडलं का? झाडाला लागलं का? फळातून आलं का? नाही. माती कोरता 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 कोळसा निघाला. माती कोरता 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 दगड निघाला. माती कोरता कोरता काही चमकणाऱ्या वस्तू निघाल्या, ते सोन. आपण नाही समजून घेते, संतांनी समजून घेतलं. सोनं आणि माती आम्हा समान हे चित्ती. का? तर सोनं हे मातीतूनच निघालं. फक्त फरक एवढा आहे की त्या चमकणाऱ्या मातीचं प्रमाण कमी आहे आणि म्हणून त्याला डिमांड जास्त आहे. सोनं म्हणजे काही फार वेगळं नाही आहे. म्हणून आपल्याला हे संत आणि हे अशा पद्धतीनं समजून आपण या ठिकाणी घेतोय. पहा, जगनाडे महाराजांचं, तुकाराम महाराजांच्या काळामधलं योगदान आपण समजून घ्या. हे इतर समाजापर्यंत जाऊ द्या. पुढच्या जयंतीच्या निमित्ताने, पुढच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आणखी कसा वेगवेगळा समाज, आणखी लोक कशी बोलवता येतील, हे कसं वाढवता येतील, हा विचार सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. आणि आपण आज या पुण्यतिथीच्या निमित्तानं हे समजून घेत असताना फक्त एक दोन गोष्टी आता जाताना एवढं समजून घ्यायचं आहे की स्वतः संताजी जगनाडे महाराज यांनी काही लिहिलंय का? तर हो, कृष्णदीपिका, स्वानंदबोध, प्रकाशदीप, योगाची वाट, निर्गुणाचा मार्ग, तैल सिंधू, शंकर दीपिका, ही एवढे ग्रंथ स्वतः संताजी जगनाडे महाराजांनी लिहिले. कारण 75व्या वर्षापर्यंत म्हणजे तुकाराम महाराजांच्या हयातीमध्ये लिहायची सवय लागलेली व्यक्ती 75व्या वर्षापर्यंत शांत बसू शकत नाही. वेगवेगळ्या विचारावर, म्हणजे गाण्यावरचे तर काय अभंग आहेत राम महाराजांचे. मध्यंतरी त्या अभंगावर मी बरंचसं चिंतन लिहिलंय आपल्यापर्यंत. ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून आलं का नाही माहीत नाही, पण नसेल जरी आलं तर मी आता ते पुन्हा एकदा पाठवण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे एका अभंगामध्ये आता थोडंसं वेळेचं बंधन मी समजून घेऊ शकतो. यांना लिहायला अनेक वर्ष लागली, ते आपल्यापर्यंत पोहोचवायला अनेक वर्ष लागली, आणि इथून पुढे जेव्हा आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे तर हा फार मोठा विषय. म्हणजे समाजाचं प्रबोधन हा वेगळा विषय, संतांचं चिंतन हा फार वेगळा विषय. आणि हे सगळं समजून घेत असताना आपल्याला लक्षात घेऊया की आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. ज्या लेकराला कळतं की माझं भलं कशात आहे, ते लेकरं 2 मिनिटासाठी सोडून द्या. तुकाराम महाराज म्हणतात त्याच्या भल्याचा तो विचार करतोय. हा विचार त्याच्या डोक्यात त्याच्या आईवडिलांना घालवलेला आहे, टाकलेला आहे. म्हणून त्याचे आईवडील धन्यवान होत. म्हणून लक्षात घ्या, समाजानं मला चांगलं म्हणावं हे जर तुम्हाला वाटून द्यायचं असेल तर तुमच्या लेकरावर संस्कार करण्याचा प्रयत्न करा आणि होईल त्याला चांगल्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न करा. एवढी एक विनंती या आज पुण्यतिथीच्या प्रवचनाच्या निमित्ताने करतो. आपण सगळेजण या ठिकाणी जमा झालात. एवढा मोठा समुदाय, खरं तर तालुक्याच्या मानाच्या निमित्ताने फार समाज या ठिकाणी जमलेला आहे. आणि मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना संताजी जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्त अभिवादन त्यांना आपण करूयात. आणि हे प्रवचन मी या ठिकाणी थांबवतोय. शेवटी आपण फक्त एक भजन या ठिकाणी करूयात. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे,
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। मला या ठिकाणी म्हस्के साहेबांचा जसाही काल रात्री परवाच्या रात्री फोन आला की असं निमित्त आहे आणि आपल्याला हे करायचं आहे, तर मी म्हस्के साहेबांचे, महाराजांचे आणि हे सगळं आयोजन ज्यांनी केलं म्हणजे बसण्याच्या व्यवस्थेपासून तर आता तुम्हाला जे अन्नदान या ठिकाणी दिल्या जाणार आहेत हे अन्नदानकर्त्यांचे या सगळ्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो।